बोरगाव खुर्द येथील रहिवासी व भारतीय सैनिक दलात कार्यरत असलेले रवींद्र जयराम पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या निधी व कामकाजाबाबत बोरगाव खुर्द ग्रामपंचायतीला प्रश्न विचारल्यानंतर सरपंच पती व कुटुंबियांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या घटनेत दुखापत झाल्याचा दावाही त्यांनी करत फोटो व इतर पुरावे असल्याचे सांगितले। रामराम मंडळी, जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय हिंद। मी रवींद्र पाटील, मी भारतीय सेनेत कार्यरत आहे। माझी नोकरी 12 वर्ष झालेली आहे आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की कालच्याला जो माझ्यासोबत इन्सिडेंट झाला ना, हा कोणासोबत व्हायला नको म्हणून हा मी व्हिडिओ बनवतोय। काल झालं असं की मी गेलेलो गावात, माझं गाव बोरगाव खुर्द, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव। गावात गेलेलो तर गावात सरपंचचे जे हजबंड आहेत ते आलेले होते। त्यांना फक्त 2 क्वेश्चन विचारले मी ह्या संदर्भात की बाई तुमच्या पंचायतमध्ये काय चालू आहे, किती नदी आलेला आहे। सरपंचने डायरेक्ट त्याच्या भावाला, त्याच्या बापाला डायरेक्ट फोन केला। ते आले डायरेक्ट काठ्या घेऊन आणि माझ्यावर हल्ला केला, मला मारलं। मी तिथं त्यांच्यावर काही बोललो नाही। तिथे येऊन त्यांच्यावर केस केली, ते येऊन धरणगाव पोलीस स्टेशनला, आणि आता पुढे कारवाई होणार आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, स्वतःला संरक्षण द्यावे व ग्रामपंचायतीच्या निधी व विकास कामांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। या संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। पण सांगायचा मुद्दा असा आहे की अगर भारतीय सेनेत असलेल्या एका जवानाला जर ते गावातले लोक मारू शकतात, सामान्य माणसाला ते काय, सामान्य माणूस जर काही काम घेऊन गेला असेल त्याला दाबण्याचा प्रयत्न तर 100% करत असेल ते लोक। म्हणून म्हणतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। हा व्हिडिओ जिल्हाधिकारी कार्यालय जळगावपर्यंत, जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत, तहसीलदार साहेबांपर्यंत व्हिडिओ धरणगाव आणि पोलीस स्टेशन धरणगाव यांच्यापर्यंत पोचवा। कारण आता जर तुम्ही या गोष्टीला वाव नाही देणार, पुढे चालून ही ना गुंडेगिरी होऊन जाणार आहे। एकदम दादागिरी चाललेली गावात, पैशाचा हिशोब नाही आहे। बायको त्याची सरपंच आहे, सरपंचाचे कामं तो करतो, त्याला विचारला गेल्यावर लोकांना हाणतो, मारतो। तर याच्यावर प्लीज कारवाई करा। आणि सांगितल्यावर नाव कोणाचं घेतो? गुलाबराव पाटील साहेबांचं, त्यांच्या मुलांचं। त्यांचा हात आहे माझ्यावर, तुम्ही माझं काही उपटू शकत नाही, काही करू शकत, असं बोलतो। तर बघणाऱ्यांना बस एकच विनंती आहे की देशाच्या जवानाला जर न्याय भेटला नाही तर सामान्य माणसाचे काय ऐपत बोलणार नाही, मला वाटतं, न्याय भेटायला। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त गुलाबराव पाटील त्यांच्या मुलापर्यंत, मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवा। धन्यवाद, जय हिंद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।